वाईब स्वॅपिंगच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की नील आणि सुयश हे आपल्या एकमेकांच्या बायका बदलतात, हॉटेलमध्ये जातात आणि आपल्या बायकांची अदलाबदली करून त्यांच्यासोबत संबंध ठेवतात आणि त्यांना मजा येते. नीलची बायको असते नमिता आणि सुयशची बायको असते साक्षी. तर नील साक्षीसोबत एक रात्र घालवतो, सुयश नमितासोबत एक रात्र घालवतो. त्यांना जे आपण संबंध ठेवलेले असतात संबंध खूपच आवडतात आणि मग ते पुढचे काही आठवडे वीकेंडला एकत्र येऊन आपापल्या वाईफ स्वॅपिंग करून बायकांची अदलाबदल करून मग ते या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात आणि मग ते आपल्या ऑफिसमधल्या अजून 2 मित्रांना अप्रोच करतात आणि हे दोन्ही मित्र, त्यांची नावं आहेत समर आणि दक्ष. हे नील आणि सुयश यांच्याच वयाचे 2 तरुण असतात आणि हे तरुण देखील आपल्या बायका एकमेकांसोबत अदलाबदली करण्यासाठी तयार होतात. समरची बायको असते सीमा आणि दक्षची बायको असते कियारा. हे दोघेही आपल्या बायकांना ही संकल्पना सांगतात आणि त्यांच्या बायका देखील थोडंसं आडेवेडे घेतल्यानंतर ॲग्री करतात. कारण नवीन जमाना आहे, वेब सिरीजचा जमाना आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात आणि त्यांना त्यांच्या लग्नाला 4 ते 5 वर्ष आता होत आलेले असतात. त्याच्यामुळे एकमेकांचे म्हणजे नवरा बायको असतात यांना ते एकमेक थोडेसं कंटाळलेले असतात. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करून आणलं किंवा नवीन घडवून आणलं तर मजा येईल. आणि शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये तर या बाबतीत खूपच जास्त उत्सुकता असते, उत्कंठा असते. त्या कारणासाठी समर आणि दक्ष हे दोघेही बायका अदलाबदली करण्यासाठी तयार होतात. नील, सुयश, समर, दक्ष हे चौघेही एक हॉटेल बुक करतात. एक चांगलं हॉटेल असतं, त्या चौघांनाही सुटेबल होईल अशा जवळच्याच भागामध्ये ते हॉटेल बुक केलेलं असतं आणि मग त्या हॉटेलमध्ये हे चौघेही एका वीकेंडला म्हणजे शनिवारी जायचं ठरवतात आणि ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जातात. दुपारची वेळ असते. लगबगीने हे चौघेही आपापल्या बायकांना घेऊन त्या हॉटेलमध्ये जातात आणि रूम बुक केलेल्या असल्यामुळे चौघांसाठी सेपरेट रूम बुक केलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या रूममध्ये जाऊन ते दुपारची वेळ आराम करतात. संध्याकाळचं चहा नाश्ता होतो. संध्याकाळी 7ची वेळ असते. चौघांच्याही मनामध्ये उत्सुकता असते, उत्कंठा असते. कारण या चौघांनाही आपापल्या बायका ज्या असतात या बायका वापरायला मिळणार असतात. चौघांना देखील वेगवेगळी चव चाखायला मिळणार असते, बायका वापरायला मिळणार असतात. संध्याकाळी 7 वाजता हे सगळेजण एकत्र येतात. पण आता प्रश्न असा असतो की या ज्या बायका आहेत ही कुणाची बायको कुणासोबत जाणार, हा एक प्रश्न असतो. आणि जर का तसं बघायला गेलं तर मग चॉईसचा जर का संबंध असेल मग या चौघांमध्ये भांडणं झाली असती. त्याच्यामुळे नील असतो हा अत्यंत समंजस तरुण असतो किंवा समंजस नवरा असतो. तो असं म्हणतो की आपण एक काम करूया, आपण चौघे देखील आपापली बाईक घेऊन हॉटेलपर्यंत आलेलो आहोत. आपण एका टेबलवरती आपल्या चाव्या ठेवूया आणि ह्या चाव्या आपण मिक्स करूया आणि उडवूया आणि ज्याच्या दिशेने ज्याची चावी जाईल त्याची बायको त्याच्यासोबत जाईल असं ठरवतात. आणि मग शेवटीला फायनली असं होतं की या चौघांनाही वेगवेगळ्या बायका मिळतात. या चौघांनाही आपापली पार्टनर त्या रात्रीसाठी मिळते. त्यामध्ये नीलसाठी कियारा ही पार्टनर असते, सुयशसाठी सीमा पार्टनर असते, दक्षसाठी नमिता पार्टनर असते आणि समरसाठी साक्षी पार्टनर असते. म्हणजे आता खऱ्या अर्थाने एकमेकांच्या बायकांची अदलाबदल झालेली असते. चौघेही जण खुशीत असतात कारण आजची रात्र त्यांच्यासाठी एक आनंददायी आणि ऊर्जावान त्याचबरोबर एक नवीन चव चाखायला मिळणारी असते. त्याच्यामुळे चौघेही जण खुश असतात. पण याच्यामध्ये मात्र जी साक्षी असते ही साक्षी थोडीशी नाराज असते. कारण समर हा 93 किलोचा एक पुरुष असतो, एक तरुण असतो आणि साक्षी ही जेमतेम 48 किलो वजनाची स्त्री असते. आता समर आणि साक्षी एक प्रकारे विजोड जोडा यांना मिळालेला असतो. कारण त्यांना असं वाटत असतं की आता समरचं जर का इतकं वजन असेल, आता आपण समजून घेऊया की एखाद्या पुरुषाचं वजन आहे 93 किलो आणि एखाद्या स्त्रीचं वजन आहे 48 किलो. आणि जर का संबंधासाठी, समागमासाठी जर का हे तरुण आणि तरुणी किंवा स्त्री पुरुष एकत्र आले तर मात्र त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विरोधाभास तयार होईल. त्याच्यामुळे साक्षीचं मन थोडंसं घाबरलेलं असतं, आजच्या रात्री काय होणार. पण आता पर्याय नसतो. जे आपल्या नशिबात आजच्या रात्री आलेलं आहे ते आता आपण बघूया. दुसऱ्या बाजूला ती थोडीशी मनातून खुश पण असते. कारण समर हा खूपच दिसायला छान आणि गोलगोबरा असा एक तरुण असतो आणि हा तिला आजच्या रात्रीसाठी पार्टनर म्हणून मिळालेला असतो. आता समर तिच्या रूममध्ये जातो आणि तिला सांगतो की बघ, थोडंसं तू घाबरू नकोस, काही काळजी करू नकोस, आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करूया आणि तुला कमीत कमी त्रास कसा होईल याची मी काळजी घेईल. आणि मग आता साक्षी मात्र थोडंसं तिला हायसं वाटतं आणि ती मोकळ्या मनाने समरसोबत रात्र घालवायला तयार होते. दुसऱ्या रूममध्ये सुयश आणि सीमा हे एकत्र आलेले असतात. सुयश थोडा रंगाने काळा पण ऊर्जावान तरुण होता
आणि सीमा मात्र एकदम मॉड अशी तरुणी होती, शॉर्ट्स घालणारी तरुण होती. सीमा आपल्याला पार्टनर म्हणून भेटल्यानंतर सुयश मनातून खुश झालेला होता आणि सुयशचं तगडं रूप बघून सीमा देखील खुश झालेली होती. दोघेही रूममध्ये गेलेले आहेत. सुयश आणि सीमा यांनी गेल्याच रूममध्ये एकमेकांना मिठी मारलेली आहे, एकमेकांच्या वरती चुंबनाचा वर्षाव केला आहे आणि कुठलाही वेळ न दवडता त्यांनी ताबडतोब बेड पकडलंय. बेडमध्ये गेल्यानंतर आता त्यांनी ठरवलंय की आपण संपूर्ण रात्र जागं राहायचं, एकमेकांसोबत खूप एन्जॉय करायचं आणि हे सगळं मनाशी ठरवून त्यांनी पांघरून अंगावरती ओढून घेतलंय आणि हळूच समरने सीमाच्या अंगावरती हात टाकलाय आणि तिला जवळ ओढून घेतलंय आणि तिला इतकं जवळ ओढून घेतलंय, तिला इतकी घट्ट मिठी मारले की सीमाचा श्वास आता कोंडमारायला लागलेला. तिसऱ्या रूममध्ये काय चाललं होतं तर नील आणि कियारा हे एकत्र आलेले होते. कियारा थोडी फटकळ स्वभावाची स्त्री होती, नील मात्र थोडासा समंजस होता. कियारा आतमध्ये आल्यानंतरच तिने नीलला स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुला काय करायचं असेल तर ते तुला सांभाळून करायचंय. तू काय माझा नवरा नाही आहेस, तू एका रात्रीपुरता माझा पार्टनर आहेस, त्याच्यामुळे तू जास्त काही बोलू नकोस. मी तुला सांगते तेवढंच करायचं आणि तितकाच वेळ करायचं. जास्त वेळ तू या कामासाठी जर घेतलास तर मला अजिबात जमणार नाही. पुढचे 2 तास तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतोस, त्याच्यानंतर मात्र माझा झोपण्याचा वेळ असेल, असं स्पष्ट शब्दात कियाराने नीलला सांगितलंय. आता नील मृदू स्वभावाचा एक तरुण होता किंवा त्याचा स्वभाव असा होता की आपण शक्यतो कुणाला उलटं बोलायचं नाही. आता ही आपल्याला एक रात्रीसाठीच पार्टनर मिळालेली आहे, तर आपण 2 तास जी मजा करायची ती करून घेऊया असं त्याने ठरवलंय. नील आणि कियारा पुन्हा एकदा बेडमध्ये आलेले आहेत आणि कियाराने त्याला जवळ घेतलंय. कियारा म्हणते की आता तुझ्याकडे वेळ फार कमी आहे, 2 तासाचा वेळ आहे, त्याच्यामुळे तू जास्त वेळ दौडू नकोस, तुला काय करायचं ते करून घे. आणि त्यांनी पटापट आपले शरीर संबंध उरकलेत आणि 2 तासामध्ये हे जोडपं झोपी गेलंय. चौथं जोडपं राहिलंय दक्ष आणि नमिता, हे एका रूममध्ये आलेले आहेत. या रूममध्ये मात्र त्यांनी खूपच मजा करायचं ठरवलंय, कारण हे दोघेही जण शरीर संबंधाच्या बाबतीमध्ये खूप उत्साही होते आणि दोघांनाही खूपच मजा येणार होती, कारण आपापली पार्टनर ही आज वेगवेगळी होती. दक्ष आणि कियारा हे नवरा बायको असताना जे करू शकत नव्हते ते आता यावेळेला दक्ष आणि नमिता यांनी करायचं ठरवलंय. रूममध्ये गेल्यानंतर त्याला अटॅच बाथरूम होती. त्याने असं ठरवलंय की आता आपण मस्तपैकी आंघोळ करूया. त्याच्यामुळे एकाच रूममध्ये हे जोडपं गेलंय आणि आपण एकमेकांचे नवरा बायको नसताना एका रूममध्ये एका सुरुवातीच्या क्षणाला जो अनुभव येतो हा अनुभव त्यांनी घेतला आहे. कारण दक्षला कियाराची सवय होती आणि कियाराच्या शरीराची सवय होती. आज मात्र त्याला नमिता एक रात्रीसाठी पार्टनर म्हणून मिळाली होती. आता हे सगळे त्यांनी मस्त अनुभवाचं ठरवलंय. रूममध्ये गेलेले आहेत, रूममध्ये बाथरूममध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एकमेकांचे कपडे काढले, एकमेकाला अंगाला साबण लावला, एकमेकाला आंघोळ घातली, एकमेकाचं अंग टॉवेलने छानपैकी पुसून काढलं आणि ते रूममध्ये आले. नमिताने छानपैकी साडी नेसली, दक्षने देखील आपले चांगले कपडे परिधान केले, एकमेकांसोबत आले आणि एकमेकाला घट्ट मिठी मारली. मिताला दक्षने पाठीमागून मिठी मारली, तिच्या मानेवरती चुंबन घेतलं आणि दोघेही एकमेकांच्या समोर आले, एकमेकाला घट्ट मिठी मारली आणि त्या रूमच्या बाल्कनीमध्ये गेले. साधारणपणे 1 तास खुर्चीमध्ये त्यांनी बाहेरचं अवलोकन केलं, रस्त्यावरून येणाऱ्या जाणारी वाहनं बघितली आणि एकमेकांकडे स्माईल करत गप्पा गोष्टी करत 1-1.5 तास त्यांनी गॅलरीमध्येच घालवला. 11 ते 11:30 वाजता हे दोघेही गॅलरीमधून रूममध्ये आले. रूम मस्त बेड सजवलेला होता, त्या बेडवरती ते बसले आणि हळूच आता त्याने असं ठरवलं आहे की आपण असं म्हणूया की आज आपली पहिली रात्र आहे, असं म्हणून आपण हे सगळं साजरं करूया. आता दक्ष नमिताची हनवटी हळूच वर करतो, तिच्या गालावरती चुंबन घेतो, कपाळावरती चुंबन घेतो, तिच्या डोक्याचं चुंबन घेतो. हे सगळं नमिताला खूपच आवडत असतं. तिचा लाईफ पार्टनर नील होता आणि हा नील एवढा रोमॅन्टिक नव्हता, पण आज मात्र नमिताला दक्षसारखा एकदम रोमॅन्टिक पार्टनर मिळालेला होता, जो त्यांची पूर्ण रात्र फुलवणार होता आणि एकत्रित येऊन हे सगळं साजरं करणार होता. त्याच्यामुळे या दोघांनी आधीच ठरवलं होतं की आपण पहिली रात्र असल्यासारखंच एकमेकांशी वागायचं. हळूवारपणे नमिताला दक्षने जवळ घेतलंय, तिच्या अंगाखांद्यावरून तो हात फिरवतोय, तिला जवळ घेतोय. हळूहळू दक्षने संपूर्णपणे त्याचा हात नमिताच्या अंगाखांद्यावरून पायापासून ते चेहऱ्यापर्यंत फिरवायला सुरुवात केलेली आहे. तो पायाच्या नखापासून ते केसापर्यंत तिचं चुंबन घेतोय. हे नमिताला खूपच आवडत होतं. दक्ष आता रोमॅन्टिक झालेला होता, खूपच रोमॅन्टिक झालेला होता. आता मात्र त्याच्याने राहवत नव्हतं. त्याच्यामुळे सरळ त्याने
नमिताला गच्च जवळ ओढून घेतलंय. काही वेळ नमिता त्याच्या कुशीमध्ये विसावलेली आहे आणि दक्षने आपल्या पहिल्या रात्रीप्रमाणे आपली सगळी रात्र फुलवलेली आहे. आता ही चारही जोडपी वेगवेगळ्या रूममध्ये आपला वेगवेगळा वेळ घालवत होते, एकमेकांच्या बायकांसोबत एन्जॉय करत होते. सकाळ झालेली आहे. चारही जोडपी आपल्या हॉटेलच्या ड्रॉइंग रूममध्ये आलेले आहेत. सगळ्यांनी चहा मागवला आहे आणि आता एकमेकांकडे बघून ते हसतायत. आपला आपला अनुभव कसा होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून आता दिसत होतं. साक्षी मात्र थोडीशी वैतागलेली होती, कारण समरसारखा जाडजूड माणूस तिच्या एका रात्रीसाठी पार्टनर म्हणून आलेला होता. त्याचबरोबर कियारा आणि नील यांचा देखील अनुभव थोडासा वेगळा होता. नील आणि कियारा हे रात्रभर झोपलेले नव्हते आणि सीमा आणि सुयश हे देखील थोडेसे वैतागलेले दिसत होते, कारण यांच्यामध्ये काहीतरी उलटे-सुलटे प्रकार झालेले असावेत किंवा सीमाला सुयशचं वागणं आवडलेलं नसावं. पण या चौघांमध्ये दक्ष आणि नमिता मात्र खूप सुखावलेले होते, एकमेकांकडे बघून हसत होते. दोघांचे चेहरे प्रसन्न होते. याचं कारण म्हणजे ज्या वेळेला हे चारही जोडपी आपापल्या रूममध्ये गेली, आपापल्या पद्धतीने त्यांनी आपापल्या पार्टनरशी त्यांनी वागणं होतं किंवा एखाद्याला प्रत्येक पार्टनरला जे आवडत नाही किंवा ज्याला जे आवडतं हे सगळं समजून घेऊन हे चौघे वागलेले नव्हते. याच्यामध्ये मात्र दक्ष आणि नमिता यांनी आपली रात्र पहिल्या रात्रीप्रमाणे फुलवलेली होती आणि एक रात्र त्यांच्यासाठी अनेक रात्रींची आठवण सोडून ह्या हॉटेलमधून बाहेर पडणार होते. दुसऱ्या दिवशीपासून या चौघांनीही आपापल्या कामावरती रुजू झालेले आहेत. काहीच झालं नव्हतं अशा आविर्भावामध्ये आता हे आपलं ह्याने काम सुरू केलं आहे. दुसऱ्या बाजूला मात्र या चौघांच्याही बायका मनातून खट्टू झालेल्या होत्या. आपण जे केलं ते चुकीचं केलं. बायकांची अदलाबदली, वाईफ स्वायपिंग हा जरी ट्रेंड असला किंवा अनेक हाय प्रोफाईल लोकांमध्ये ह्या गोष्टी होत असल्या तरी देखील हे अत्यंत चुकीचं होतं. हे चौघांच्याही मनाला आता बोचणी लागलेली आहे. त्याच्यामुळे या चौघांच्याही बायकांनी आपापल्या नवऱ्यांना स्पष्ट सांगितलं आहे, आत्ता आपल्यामध्ये झालं हे शेवटचं होतं. याच्यापुढे मात्र आम्ही अशा कुठल्याही गोष्टीला हो म्हणणार नाही. त्याच्यामुळे आपण आपलं जे वैवाहिक जीवन आहे ते सुखी ठेवूया, चांगलं ठेवूया. आता हे चौघांनाही पटलेलं आहे आणि या चौघांनी मिळून इथून पुढचा संसार आता सुखाने सुरू केलेला आहे. धन्यवाद.